एवढं मोठं आकाशकेंद्र आहे तरी कुठं बजाजनगरमध्ये? चला मी सांगतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा गणेश. तुम्हाला सर्वांना आज दिवाळी असल्यामुळे दिवाळीच्या सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आपण निघलो आज फुलं आणायला मस्तपैकी. आपल्याला रस्त्याने जाता जाता एवढं मोठं ऊन लागलं होतं की काय सांगूच नाही भाऊ. एवढं दूध डोकं टाकलं होतं. आपल्याला जायला उशीर झाला पण आपल्याला फुलं त्यातून भेटणारच होती, कारण की आपण बुक करून ठेवले होते. मस्तपैकी तिथे गेल्या गेल्या आपण फुलं घेऊन टाकले आणि मस्तपैकी निघलो आपण घरच्या दिवशी वापस. एवढी गर्दीची तर एवढी मोठी होती, फुलाला पण लाईन लागली होती त्या. तुम्हाला माहितीच आहे दिवाळीच्या दिवशी एवढं काम करायचं का सांगता येत नाही. मस्तपैकी आपण उशीर करता पटकन निघलो घरच्या दिवशी बाहेर, आणि घरी जाऊन आपले एक काम होतं पण लय मोठे काम होते, त्यामुळे आपण पटकन आलो घरी. घरी आले की आपल्याला पहिलं काम लागतं ते म्हणजे दुकान बसायचं. मस्तपैकी आपण दुकान बसलो होतो. दुकान बसल्या बसल्या आपला इथला डॉगी आलता मस्तपैकी, तो म्हणजे किंकी. मित्रांनो, मी जेव्हा पण दुकान बसतो ना कंटिन्यू आपल्यापाशी कुत्रा येतो म्हणजे येतोच, कारण की त्याला बिस्किट खायचं असते. आणि हो मित्रांनो, तुम्हाला म्हणजे असं घरातले एक पण माणूस असं नसतो इथं काम नसतं, सगळ्यांना काम लावून देतं आपण मस्तपैकी. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहिजे असेल तर युट्यूब. मित्रांनो, आपल्या भावाला आज आपल्या लाडक्या बहिणीने मस्त वगैरे रांगोळी काढण्यासाठी मदत केली थोडी, पण आपल्या भावाने सगळं काम केलं. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा गणेश. स्वागत तुमच्या मिनी ब्लॉगमध्ये. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण मस्तपैकी आज भाव आपण बहीण मस्तपैकी रांगोळी काढायला घेतली त्यांनी. त्याला एकदा आपण मस्तपैकी काम सांगून दिलं होतं, कारण की त्याला आपण फोटो वेळ दाखवला होता आपल्याला अशी रांगोळी पाहिजे. त्यांनी मग सुरुवात केली होती मस्त रांगोळीला. सगळं मस्तपैकी मोरबीर काढ होता, कळस काढ होता, लक्ष्मी पावलं बिवलं एकदम आखून बिकून घेतली होती. नंतर आपली शेडिंग चालू होती, एकदम मस्तपैकी आपली शेडिंग बिटिंग झाली सगळं. आणि फक्त राहिला मोराचा पिसारा करता करता त्यांचा अर्धा तिला निघून गेला. त्यानंतर आपल्याला कसं आपल्या गाडीची पूजा आणि घराची पूजा मस्तपैकी ते पण करून घेतलं आपल्या आईने. आपलं तुम्ही घराचं लोक बघू शकता, एकदम मस्तपैकी चमचम करते आपलं घर. एवढं मस्त घर आहे आपलं की नादच खोळा आहे आपल्या घराचा. जर मित्रांनो तुम्हाला आपली रांगोळी कशी काढली आणि घराची पूजा आपण पूर्ण प्रकारे कशी केली ते तुम्हाला यूट्यूबला बघावं लागेल. आपला पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला आहे, ते जाऊन नक्की बघा.